हॅलो गाईज, मी प्रियांका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बघा, जेव्हा पण आपण कधी साडी परचेस करत असतो तेव्हा त्या साडीवरती जो रनिंग ब्लाऊज असतो तोच आपण सगळे स्टिच करत असतो. पण आता साडीवरती तोच ब्लाऊज घालणं ही ओल्ड फॅशन झालेली आहे. सध्या असा ट्रेंड चालू आहे की आपण जी काही साडी घालतो त्याच्यावरती आपण मिसमॅच ब्लाऊज घालत असतो. तर त्याबद्दलच आज आपला हा छोटासा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. बघा, तुम्ही काय करू शकता की तुमच्याकडे जी काही साडी आहे त्या साडीवरती छोटी छोटी डिझाईन असते, त्या डिझाईननुसार तुम्ही ब्लाऊज चूज करू शकता आणि तसा ब्लाऊज स्टिच करून तुम्ही तो मिसमॅच ब्लाऊज त्या साडीवरती घालू शकता. काठपदर साडी जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला रनिंग ब्लाऊज घालायचा नसेल तर तुम्ही मिसमॅच ब्लाऊज वेअर करू शकता. आणि हे जे कॉम्बिनेशन असतं ना, मिसमॅच ब्लाऊज प्लस साडी, हे खूप युनिक दिसतं. ट्रेंडिंगमध्ये सुद्धा हा ट्रेंड चालू आहे, त्यामुळे तुम्ही खूप उठून दिसता, क्लासिक दिसता, चारचौघींमध्ये तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसता. त्यातल्या त्यात जर तुम्हाला ज्वेलरी घालायला सुद्धा आवडत असेल तर तुम्ही जो फ्रंटचा गळा आहे तो डीपमध्ये शिवा आणि त्याच्यावरती ज्वेलरी परिधान करा, त्यामुळे सुद्धा लूक खूप उठून दिसतो. पण जर तुम्हाला ज्वेलरी परिधान करायलाच आवडत नसेल तर तुम्ही पुढचा जो फ्रंटचा गळा आहे तो अगदी वरती शिवायचा आहे. ज्वेलरी सिलेक्ट करताना सुद्धा साडीच्या कलरची किंवा ब्लाऊजच्या कलरची सिलेक्ट करा, यामुळे तुमचा लूक खूप उठून दिसतो. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही साडी परिधान करत असता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर तुम्ही डार्क ब्लाऊज वेअर करणार असाल तर साडी तुम्हाला लाईट कलर ठेवायची आहे आणि जर साडी डार्क असेल तर ब्लाऊज लाईट कलरचा ठेवायचा आहे. कॉम्बिनेशनवरती तुम्ही वेस्टर्न ज्वेलरी परिधान करू शकता. साडीवरती आता तुम्ही म्हणाल की रनिंग ब्लाऊज आम्हाला शिवायचा नाही आहे, आम्हाला मिसमॅच ब्लाऊज घ्यायचा आहे, पण तो कसा घ्यावा? तर साडीची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरच्या कलरचा मिसमॅच ब्लाऊजसुद्धा तुम्ही वेअर करू शकता. तसा ब्लाऊज घेऊन तो स्टिच करून तुम्ही परिधान करू शकता. किंवा डिझाईनवरती जसा कलर आहे किंवा तशा टाईपच्या डिझाईनमध्ये तुम्हाला ब्लाऊज मिळाला तर तसा घेऊ शकता. किंवा काही ब्लाऊज असे असतात ना की ते साड्यांवरती खूप उठून दिसतात, जसं की पिवळी साडी असेल तुम्ही त्याच्यावरती रेड ब्लाऊज वेअर करा, खूप छान युनिक असा कलर त्याच्यावरती तुम्हाला दिसतो. जेव्हा तुम्ही काठपदर साडी वेअर करणार असाल ना, त्यावरती तुम्ही मिसमॅच ब्लाऊज जेव्हा स्टिच कराल तेव्हा 3/4 ब्लाऊज स्टिच करा, तो खूप युनिक दिसतो. तर अशा प्रकारे तुमच्याकडेही भरपूर साड्या असतील तर त्याचे रनिंग ब्लाऊज न शिवता तुम्ही ट्रेंड फॉलो करा आणि त्या ट्रेंडनुसार तुम्ही मिसमॅच ब्लाऊज कशाप्रकारे सिलेक्ट करू शकता, ज्वेलरी कशी सिलेक्ट करू शकता आणि हे ब्लाऊज सिलेक्ट करत असताना तुम्हाला कुठल्या गोष्टींचा यूज करायचा आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. होप्सो तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सर्व फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.